गुड मॉर्निंग गाईज. आता मी इथून निघतोय रिटर्नच्या जर्नीला. तर इथून गोवा 13 किलोमीटर आहे. 18 तास दाखवतोय. सकाळी 5:30 वाजेचा टाइम दाखवतोय आणि आत्ता वाजलेत 11. मी आहे त्रिवेंद्रममध्ये. चला बघूया किती वेळ लागतोय. NH 544 544 मायलेज दाखवते गाडी 18.18 आणि 95,141 किलोमीटर गाडी चालून झालेली आहे आतापर्यंत. थोडी ट्रॅफिक जाम आहे या ठिकाणी. माझा ॲव्हरेज स्पीड आहे 80 ते 100च्या दरम्यान आणि मी या स्पीडने चालणार आहे मॅक्झिमम. मी लोअर गिअरवरती पण चालणार आहे कारण मला 2000 RPMच्या वरती गाडी चालवायची आहे, जेणेकरून ती रिजनरेशन मागणार नाही आणि DPFला प्रॉब्लेम होणार नाही. अशा हिशोबाने मी ड्राईव्ह करतोय आणि अशा कंडिशनमध्ये गाडी कितीचा मायलेज देईल ना ते आपण चेक करूया यावेळेस कोची ते गोव्यापर्यंतच्या ड्राईव्हमध्ये. आणि परत रात्रीचा पण मी व्ह्यू सगळा दाखवेल याच्यामध्ये. त्याच्यात आपण हेडलाईटचा थ्रो कसा आहे या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करू आजच्या व्हिडिओमध्ये. अशी ट्रॅफिक आहे खतरनाकवाली आणि छोटा रस्ता आहे, त्याच्यामुळे ना मला अगदी स्लो चालावं लागतंय. मायलेज कमी होत चाललाय बघा. 18.8 होता, आता 18.7 चाललाय परत. बाकी सिटी ना एकदम मस्त बरं का, म्हणजे स्वच्छ आहे. ती ना निसानची गाडी आहे, हिचं नाव मला आठवत नाही आता, पण आता ही बंद झाली आहे गाडी आणि किती क्यूट मॉडिफाय केलेली आहे. स्कर्टिंग वगैरे लावलेली आहे, डबल सायलेन्सर लावलेलं आहे आणि टायर बसवले जाड. सिग्नल लागलाय बघा 1 मिनिटाचा आणि 18.6चा आता मायलेज दाखवते गाडी. प्लाझा आहे पलाझी, कन्नूर आणि मुंबई. कोझीकोडेला पोहोचलो मी आता आणि दुपारचे वाजले 2:45. 18.7चा मायलेज गाडी दाखवते. एक छोटा लंच ब्रेक घेतला मी. परत जाम लागलाय. चला परत एकदा मोकळा रस्ता लागलाय. NH 66 वरती आता मी. हे बघा रात्रीच्या वेळेस B6 काय भारी दिसते नाही आणि मी मँगलोरच्या आसपास पोहोचलोय आता. बघा इथे लाईटाचा फरक तुम्हाला जाणवेल किया सेल्टोसच्या. आता मी डिप्परमध्ये चाललोय आणि आता हा बघा अप्पर केलाय. किती फरक आहे बघा. समोरची गाडी ऑरेंज कलरची आहे, त्याच्यामुळे लगेच लक्षात येईल अशा हिशोबाने मी ते दाखवलं तुम्हाला. नवीन किया सेल्टोस घेणार असाल तर नक्की हा व्हिडिओ बघा आधी आणि मगच विचार करा की किया सेल्टोस घ्यायची की नाही घ्यायची. टाटा नॅनो बघा लिटरली ना 80, 90, 100 अशा पद्धतीने चाललेली बरं का समोरची नॅनो. सू करायला बी जागा नाही, एवढा मोठा टोल आहे. फार मला फिरून एवढा लांब कोपऱ्यात जावं लागेल. किती एकदम चकाचक झालंय सगळं. आता लाईटाचा प्रकाश बघा.
इथे थोडा उजेड आहे त्याच्यामुळे एवढं तुम्हाला जाणवणार नाही. एक चांगलं रेस्टॉरंट सापडलंय, आधी जेवून घेतो. आता मी मँगलोरच्या बाहेर निघतोय. पाव का बुरा है ना, शेर जैसा ही एकदम. जैसे कुत्रे आणि मांजर सोबत राहता है. किती मस्त. एक आदमी चिल्लाता है इधर जाने वाला आने वाला. हाँ. क्या तुम कितना बोल रहे, मैं क्या करेगा, रात को लाके इधर छोड़ेगा तो मैं क्या करूँ. एक छोटा ब्रेक घेतला आहे. टायर वगैरे पण थोडे गार होतील. मी आता कुंदापूरच्या आसपास पोहोचलो आहे. आता इथून गोवा बॉर्डर 90 किलोमीटर आहे साधारण. आता वाजलेत रात्रीचे 2:45 आणि अजून साधारण 1 तासामध्ये मी आरंबुलला पोहोचेल. गाडीने मायलेज दिलं आहे माझ्या किया सेल्टोसने. डिझेल किया सेल्टोस आहे माझी. तिने मायलेज दिला आहे जवळपास 20चा. आणि हे मी अतिशय रफ पद्धतीने चालवलेली आहे गाडी. म्हणजे आधी 18पर्यंतचा मायलेज होता. मध्ये जो रस्ता आला ना तो हायवे होता पूर्ण, त्याच्यामुळे तिथं मला स्पीड मेंटेन ठेवता आलं 100च्या आसपास. आणि 100चा स्पीड आणि 2000 RPM वरती चालवल्यावरती मला साधारण असं 20चं मायलेज मिळालेलं आहे गाडीतून. तर हा मायलेज जो आहे तो टँक टू टँक नाही आहे. असा जो ऑडिओमीटरमध्ये जो दाखवला जातो ना तो मायलेज हा ॲक्युरेट आहे. मी याच्यावरती बिलीव्ह करतो की बाबा हा ठीक आहे, हा एवढा सांगतोय म्हणजे एवढा मायलेज दिलेला आहे. नॉनस्टॉप मी आलो आहे कोची ते गोवा किया सेल्टोस सोबत. गाडीने मायलेज दिला आहे 20चा. जर तुमच्या पण डिझेल कारमध्ये ना हा DPFचा इश्यूमुळे तुम्ही जर का परेशान झाला असाल ना तर प्रयत्न ठेवा की 2000 RPM वरती गाडी चालवा आणि कमी गिअरवरती चालवा. जर हायवेला असाल तर 2000 RPM वरती ठेवा आणि टॉप गिअरवरती चालवा, जेणेकरून ना तिचं टेम्परेचर जे आहे कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचं ते मेंटेन राहील आणि त्यातले जे गॅसेस आहेत ते जळून निघून जाईल सगळं. म्हणजे ते क्लॉग होणार नाही थोडक्यात. आणि ही आयडिया मी करून बघितली मागच्या बऱ्याच दिवसांपासून आणि मला बऱ्यापैकी फरक जाणवला आहे. ते लवकर क्लॉग होत नाही आहे आणि त्याच्याने बऱ्यापैकी रिलीफ पण मिळतो आहे. आणि मला अजून सजेस्ट केलं आहे की जिओचं आणि नायराचं डिझेल वापरा म्हणून कियाच्या सर्व्हिस सेंटरवाल्यांनी सजेस्ट केलं. जिओ आणि नायराचं डिझेल वापरा. पण प्रत्येक ठिकाणी कोणी वेगळं वेगळं सजेशन देत राहतं. तर डिपेंड करतं कुठलं डिझेल चांगलं आहे काय नाही. पण ते क्लॉग व्हायचं ते होणारच आहे. चला हा व्हिडिओ इथंच संपवतो. खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय.